नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातली अभ्यास आणि त्याचे नियोजन करण्यासाठी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग करायचं याची माहिती आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना देत आहोत. कारण अर्थशास्त्र हा विषय आणि त्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग सर्व मी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. पण इतर जे बोर्ड परीक्षेचे विषय आहेत, कारण एका विद्यार्थ्याला मी नेहमी सांगतो की 6 विषय त्याला बोर्डाचे द्यावे लागत आहेत. तर अर्थशास्त्र मी सांगेल, पण बाकीच्या विषयांचं प्लॅनिंग त्याला करता यावं, कशा पद्धतीने केलं पाहिजे हे समजण्यासाठी आपण काही व्हिडिओ अपलोड करतो आहे. त्याच्यातून तुम्हाला इतर विषयांचं प्लॅनिंग याच्याप्रमाणे करता येईल. तर तुम्हाला काम करायचं, मी अर्थशास्त्राचं सांगतो आहे त्याच्याबरोबर तुम्ही इतर विषयांचं असं प्लॅनिंग करा. जेवढी शक्य आहे तेवढी मी बाकीच्या विषयांचं करून देण्याचा प्रयत्न करील, परंतु सगळ्या विषयांचं शक्य होणार नाहीत. त्यामुळे काही विषय तर तुम्हाला अभ्यासाला स्वतःच घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं, त्यासाठी मी एक उदाहरण इथं अर्थशास्त्राचं घेतलं आहे. अर्थशास्त्राचं मी सांगतो आहे, बाकीचे विषय तुम्ही त्याच्याबरोबर पॅरलल त्या विषयांच्या दृष्टीने विचार करून करायचं. तर इथं मी पहिली गोष्ट सांगितली होती, तुम्हाला पहिलं काम सांगितलं होतं की जो विषय तुम्ही अभ्यासाला घेता त्या विषयाचं प्रथम अभ्यासक्रम पाहून घ्या. त्या विषयात किती प्रकरण आहे ते पाहून घ्या. जसं अर्थशास्त्राच्या संदर्भात आपण व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. इथं मी शॉर्टकटमध्ये सांगतो आहे, तिथं डीपमध्ये सांगितलेलं आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता. इथं आपल्याला माहिती आहे 12वी अर्थशास्त्राचं जर मी प्लॅनिंग करत असेल तर यामध्ये किती प्रकरणं आहेत मला ते पाहिली पाहिजेत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अर्थशास्त्रामध्ये एकूण 10 प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, दुसरं उपयोगिता विश्लेषण, 3 हे प्रकरण अ आणि ब मध्ये डिवाईड आहेत. अ मध्ये मागणीचं विश्लेषण आहे, ब मध्ये मागणीची लवचिकता आहे. चौथं प्रकरण आहे पुरवठा विश्लेषणावरती आधारित असलेलं, आणि 5वं होतं बाजाराचे प्रकार. यानंतर 6वं प्रकरण निर्देशांक, 7वं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न, 8वं प्रकरण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, 9वं प्रकरण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, आणि 10वं प्रकरण भारताचा विदेश व्यापार. अशी 10 प्रकरणं आहेत आपण सांगितले होते. हे प्रत्येक विषयातली प्रकरणं लिहून घ्या. आता हे का लिहून घ्यायचं होतं, सगळी प्रकरणं एकाच वेळी पाहिली की तुम्हाला तो सिलॅबस कशावरती तयार केलेला आहे हे समजतं. जसं पहा इथं प्रकरण 2, 3, 4 आणि 5 ही जी प्रकरणं आहेत ती आहेत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विभागावरती अवलंबून असलेली, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या शाखेवरती अवलंबून असलेली ही पहिली 5 प्रकरणं आहेत. त्यानंतर 6वं ते 10वं प्रकरण जर पाहिलं तुम्ही, 6 ते 10 हे आहे समग्रलक्षी अर्थशास्त्रावरती आधारित असलेली प्रकरण. म्हणजे अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत, सूक्ष्म आणि स्थूल. तर सूक्ष्मची 5 प्रकरणं आहेत, स्थूलची 5 प्रकरणं आहेत, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तुम्ही अभ्यास करायला जेव्हा घेत आहेत तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपण कोणत्या शास्त्रातला अभ्यास करतो आहे. सूक्ष्मचा करत असेल तर त्या दृष्टीने विचार करावा लागेल समजून घेताना, आणि समग्रचा करत असेल तर त्या पद्धतीने करावं लागेल. आता सूक्ष्म म्हणजे काय, एक व्यक्ती, एक संस्था, एका लहान घटकाचा अभ्यास करणारं सूक्ष्म अर्थशास्त्र. मग तिथं त्या प्रकरणामध्ये एका घटकाचाच विचार करायचा आहे तुम्हाला. पण जेव्हा समग्र अर्थशास्त्रातल्या प्रकरणांचा अभ्यास करतात तेव्हा ते एकाचा अभ्यास नाही करत, पूर्ण समग्र घटकाचा, संपूर्ण घटकांचा एकत्रित विचार करतं. जसं पहा या प्रकरणांना नावच कशी आहे, राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे अख्खा राष्ट्राचा विचार आहे. बाकीचे 8, 9, 10 प्रकरणात भारतातील नाणे बाजार, भारताचा विदेश बाजार, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, म्हणजे पूर्ण भारताचा विचार होतोय, एका व्यक्तीचा होतोय का नाही, पूर्ण याचा विचार होतोय. मग ते प्रकरण अभ्यासाला गेल्यावर डोक्यात काय पाहिजे, भारत असला पाहिजे, आणि सूक्ष्म अभ्यासानं कोण पाहिजे, एक व्यक्ती पाहिजे. हे तुम्हाला डिटेलमध्ये समजतं सगळा अभ्यासक्रम समोर ठेवला तर. मग लक्षात ठेवायला पण सोपं होतं, अभ्यास करायलाही सोपं होतं. म्हणून अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून समजून घ्या. हा पहिलं काम करायला सांगितलं होतं. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे आपल्याला. दुसऱ्या टप्प्यामध्ये या प्रत्येक प्रकरणाला बोर्डाने गुण विभागणी करून दिलेली आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणावरती किती मार्काचे प्रश्न विचारेन हे बोर्डाने आधी डिक्लेअर केलेले आहे. म्हणून तुमच्यासाठी आणखी एक चांगली आणि सुवर्ण संधी आहे की तुम्हाला कळतं की ह्या प्रकरणावरती किती मार्काचे प्रश्न येणार आहेत. तर ते गुण विभागणीचा एक पार्ट आहे, तो आपण अभ्यासाचा बाकी आहे. म्हणजे मी काही व्हिडिओ यापूर्वीच अपलोड केलेले आहेत, परंतु ते फार जुने आहेत. आत्ताच्या नवीन 2024चा विचार करून जर आपल्याला ते करायचे म्हटले तर
पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण सगळ्या विषयांचेही मी गुण विभागणी तुम्हाला सांगेल. इथं अर्थशास्त्राची सांगतो आहे. जर त्याच्या आधी तुमच्याकडे उपलब्ध झाली तर ती तुम्ही वापरायची तुमच्या विषयांमध्ये, इतर विषयांमध्ये. इथं आता मी सगळ्या घटकांची गुण विभागणी सांगतो आहे. पहिले प्रकरण आहे आपलं अर्थशास्त्राचं, तर त्याच्यावर 10 मार्काचे प्रश्न येणार आहे असं बोर्डाने सांगितले आणि दरवर्षी येतात. त्याचीही आपण डिटेलमध्ये माहिती अभ्यासत असतो. दुसरं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषणाचं. उपयोगिता विश्लेषण ही 10 मार्काला विचारले जाते. 3 मागणीचं विश्लेषण प्रकरण आहे. हे प्रकरण 12 मार्काचे प्रश्न याच्यावरती विचारले जात आहेत. 3 हे प्रकरण मागणीची लवचिकतेचं आहे. या प्रकरणावरती देखील 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. मग मित्रांनो पहा, 3 3 12 12 12 2 24. एक प्रकरण तिसरं जर तुम्ही परफेक्ट केलं तर 24 मार्काचे प्रश्न त्याच प्रकरणावरती आहेत. म्हणजे कळतं ना आपल्याला कसला अभ्यास करायचा आहे, कोणत्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे आणि जो करतोय त्याच्यामुळं आपल्याला किती गुण मिळतील हे कळण्यासाठी तर हे मार्क आपल्याला मदत करणार आहेत. म्हणून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुरवठ्याचं विश्लेषण आहे. किती मार्काला आहे? 10 मार्काला आहे. 5वं प्रकरण आहे बाजाराचे प्रकार. याच्यावरती किती मार्काचे प्रश्न विचारेन बोर्ड? 10 मार्काचेच प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर 6वं प्रकरण आहे निर्देशांकाचं. किती मार्काचा प्रश्न आहे ते? 11 मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले जाणार. 7वं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्नाचं आहे. याच्यावरती 12 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. 8वं प्रकरण आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. या प्रकरणावरती देखील 12 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यानंतर 9वं प्रकरण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. या प्रकरणावरती 11 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि शेवटचं प्रकरण आहे 10वं भारतातील विदेश व्यापार. तर या प्रकरणावरती 6 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो पहा, एखाद्या विद्यार्थ्याला 10वं प्रकरण खूप सोपं वाटेल आणि तो खूप पाठांतर करून ह्या विषयाचं, ह्या प्रकरणाचं 10वं प्रकरण माझं तोंडपाठ आहे, मी आता याच्यावरचं काही उत्तरं लिहीन. पण बोर्डाला प्रश्न किती येणार आहे? 6 मार्काचे. म्हणजे तुम्ही कितीही अभ्यास केला वर्षभर त्या प्रकरणाचा तर तुम्हाला किती मार्क मिळतील? 6च मिळतील. कशाचा अभ्यास करायचा, कोणत्या प्रकरणाचा करायचा, त्याच प्रकरणाचा का करायचा, याचं कारण काय, हे कुठून समजणार आहे तुम्हाला? तुम्हाला हे समजतं ह्या गुणांवरून. म्हणून तुम्हाला हे गुण फार महत्त्वाचे आहे. मग दुसरं काम करा, प्रथम अभ्यासक्रम लिहून घेतला, प्रकरणं लिहून घेतली की त्याच्या बाजूला गुण पण लिहा. किती गुणांना ते प्रकरण बोर्ड विचारते. यानंतर मित्रांनो 3रा मुद्दा मी सांगितला होता की आपल्याला 3रं काम करायचं आहे. वार्षिक परीक्षेला एका विषयाला किती गुण असत आहेत? 100. एका विषयाला 100 गुण आहेत. म्हणजे तुमचे मार्क लिस्टवरती 100 गुण दिसणार आहे. मग हे 100 गुण तुम्हाला कसे मिळतात हे पण माहिती असलं पाहिजे ना. हे गुण तुम्हाला 2 परीक्षात दिल्यानंतर मिळतात. एक असते 20 मार्काची अंतर्गत मूल्यमापन चाचणी. ही परीक्षा असते अंतर्गत मूल्यमापनाची. किंवा काही भाषा विषयांना तोंडी परीक्षा असते. मग तिथं तुम्हाला पहिलं काम करावं लागतं 20 मार्काचं सेपरेट वेगळं. आणि दुसरी परीक्षा 80 मार्काची असते. ही कोणती परीक्षा? जी फायनल बोर्डाची परीक्षा देतो ना आपण, लेखी परीक्षा म्हणतो आपण त्याला, थेरी परीक्षा. तर त्या थेरी परीक्षेला 80च मार्क असतात. 20 मार्काची अंतर्गत मूल्यमापनाची 100 मार्कातल्या 20 मार्काची परीक्षा तुमच्या कॉलेजमध्ये, तुमचं कॉलेजच घेतं, ती प्रश्नपत्रिकाही तिथंच काढल्या जातात. मग इथं जर तुम्ही चांगलं काम केलं तर 20 पैकी 20 त्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळू शकतात. आणि फक्त 80 मार्काची तुम्ही बोर्डाची परीक्षा देत आहे. प्रत्येक विषयाला असंच असणार आहे. मग तुम्हाला काम काय करायचं आहे 3ऱ्या टेपमध्ये? हे 20 मार्काची परीक्षा कशी होते, त्याच्यात कोणते आणि कसे प्रश्न विचारणार आहेत हे समजून घ्यायचं. आणि 80 मार्काची जी परीक्षा होणार आहे ती कशी आणि कोणत्या त्या परीक्षेमध्ये विचारले जातील हे तुम्हाला समजून घ्यायचे. मग पुढचं काम काय करावं लागेल तुम्हाला? अंतर्गत मूल्यमापन 20 मार्काचं आहे तर त्याच्या बाबतीतला डिटेल अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे प्रत्येक विषयाचा. जसं मी सांगितलं की भाषा विषयांना तोंडी परीक्षा आहे, इतर विषयांना अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा आहे. मग तुमचे कोणते विषय आहेत आणि त्या विषयाला कसे 20 मार्क मिळणार आहेत, कोणत्या परीक्षेने मिळणार आहेत ते पाहायला लागेल ना तुम्हाला. मी अर्थशास्त्राचं सांगतो आहे, तुम्ही प्रत्येक विषयाचं पाहून घ्या. इथं अंतर्गत मूल्यमापनाची 20 मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. तर त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचं प्रश्न असतात आणि कोणते प्रश्न असतात.
प्रश्न कसे विचारले जातील याचं पण स्वरूप बोर्डाने सांगितलं आहे. कॉलेज जरी प्रश्नपत्रिका तयार करीत असेल तर ती ह्याच प्रकारे करेल. इथं आपल्याला पहिला प्रश्न समजा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न जर विचारला तर याच्यामध्ये किती प्रश्न विचारले जातील? 4. एका प्रश्नाला 1 मार्क आहेत. असे 4 प्रश्न विचारले तर त्याचे 4 गुण तुम्हाला ह्या पहिल्या प्रश्नाला मिळतील. दुसरा प्रश्न समजा सहसंबंध पूर्ण करा असा प्रश्न विचारला तर यामध्ये किती प्रश्न असतील? या ठिकाणी 4 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणून दुसरा प्रश्न देखील तुमचा 4 गुणांचाच होणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला जाईल. समजा तो प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा असा प्रश्न जर विचारला तर त्यामध्ये 4 प्रश्न विचारले जातील. प्रत्येकाला 1 मार्क, इथंही 4 गुण तुम्हाला मिळणार आहे. यानंतर प्रश्न चौथा आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा. इथेही 4 शब्द देतील आणि प्रत्येकाला 1-1 मार्क आहेत. असे मिळून 4 गुण तुम्हाला मिळणार आहेत. आणि 5वा प्रश्न इथं असणार आहे जो घटनेवरून तुमचे मत स्पष्ट करा असा प्रश्न आहे. याच्यात मात्र तुम्हाला 2च प्रश्न विचारले जाणार आहेत. एक प्रश्न 2 मार्काला आहे. 2 प्रश्नांचे तुमचे गुण होतील 4. म्हणजे इथं पहा, आता गुणांची बेरीज केली तर 5 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 4 मार्क आहेत. 4×5 20 गुण तुमचे होतात. अंतर्गत परीक्षा अशा प्रकारचे होते. 4 प्रश्न 1-1 मार्काचे आणि 5व्या प्रश्नात 2च प्रश्न 2-2 मार्काचे. मग हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही असा अभ्यास कराल ना ह्या 20 मार्कासाठी. माहिती नसल्यावर कसं करणार? मी अर्थशास्त्राचे हे सांगितले तुम्हाला. इतर विषयांच्या संदर्भामध्ये हे 20 मार्काचं परीक्षा कशी होणार आहेत ते तुम्ही समजून घ्या, तर तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल आणि त्या प्रकारे काम करता येईल. तर ही झाली 20 मार्काचं मूल्यमापनाचा अभ्यास. यानंतर आपण 80 मार्काच्या गुणांच्या संदर्भातलं सविस्तर माहिती पाहूयात. 80 गुण तुम्हाला कसे मिळतात? वार्षिक परीक्षेचं पण स्वरूप तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक आहे, त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप आहे, प्रश्नांची संख्या आहे आणि शेवटी गुण पाहूयात. पहिला प्रश्न बोर्ड परीक्षेचा. आता 80 मार्क हे बोर्ड परीक्षेचं स्वरूप आहे. अर्थशास्त्राचं प्रत्येक परीक्षेचं वेगळं आहे, प्रत्येक विषयाचं वेगळं आहे. ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. हे पण काम करायचं आहे 3ऱ्या स्टेपमध्ये. प्रश्न पहिला ज्यामध्ये उपप्रश्न असतात 4. पहिला योग्य पर्याय निवडा असा जर प्रश्न विचारला, 1 मार्काचे बरेचसे प्रश्न आहेत म्हणून सांगतोय. समजा त्याच्यापैकी कुठलाही प्रश्न ह्या ठिकाणी येऊ शकतो 1 मार्काच्या प्रश्नांपैकी. योग्य पर्याय निवडा. समजा 5 प्रश्न त्याच्यात देतात बोर्डाच्या परीक्षेला. 5 प्रश्न येतात. एक प्रश्न 1 मार्काला आहे तर 5 गुण तुमचे या उपप्रश्नाचे होतात. उपप्रश्न समजा सहसंबंध पूर्ण करा असा प्रश्न असेल तर इथेही सहसंबंधाचे 5 प्रश्न दिले जातील. 1 मार्काचे 1 प्रश्न आहे तर 5 गुण त्याचे होतील. प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा. याच्यातही 5 प्रश्न देतात. एकाला 1 मार्क आहे तर 5 गुण इथेही होतील. आणि चौथा प्रश्न देखील 1 मार्काचा देणार आहे. समजा तो विसंगत शब्द निवडून किंवा गटातनं बसणारा शब्द निवडा असं जर म्हटलं तर इथेही 5 प्रश्न देतील. एकाला 1 मार्क आहेत, 5 गुण होतील. याचा अर्थ काय? पहिल्या प्रश्नात 4 उपप्रश्न, प्रत्येक उपप्रश्नात 5-5 प्रश्न आहेत. असे तुमचे 4 प्रश्न सोडवले की 4×5 20 गुण होतील. पहिला प्रश्न हा 20 मार्कासाठी. यानंतर जाऊयात प्रश्न क्रमांक 2. यामध्येही आणि असे 2 उपप्रश्न आहेत. पहिला उपप्रश्न आहे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. यामध्ये 5 प्रश्न देतात पण सोडवायचे मात्र आपल्याला 3च आहेत. एक प्रश्न 2 मार्काला आहेत तर हा पूर्ण प्रश्न 6 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर उपप्रश्न आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये देखील 5 प्रश्न देतात. सोडवायचे किती आहेत आपल्याला? फक्त 3 फरक सोडवायचे आहेत. एका फरकाला 2 मार्क असतात. 3 सोडवले तर 6 गुण होतील. म्हणजे दुसरा प्रश्न हा तुमचा 12 मार्काचा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 3. तिसऱ्या प्रश्नात प्रश्न विचारले जातात खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 5 प्रश्न देतात. सोडवायचे मात्र आपल्याला 3च आहेत. एक प्रश्न 4 मार्काचा आहे तर तिघांचे 12 गुण होतात. प्रश्न तिसरा 12 गुणांसाठी. प्रश्न चौथा
प्रश्न 14 आहे, सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा. यामध्ये देखील 5 प्रश्न देतात. सोडवायचे आपल्याला फक्त 3 आहेत. एक प्रश्न 4 मार्काला आहे, याचेही 3 प्रश्नांचे 12 गुण होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, ज्याच्यामध्ये आकृती, तक्ता आणि उतारा दिला जातो आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायचे. इथं 3 प्रश्न आहेत. 3 पैकी आपल्याला 2च सोडवायचे. कोणतेही 2 सोडवा त्यापैकी. एक प्रश्न 4 मार्काला आहे, दोघांचे मिळून 8 गुण होतात. यानंतर प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. इथं आपल्याला 3 प्रश्न देतात. सोडवायचे किती आहेत? 2 प्रश्न सोडवायचे. एक प्रश्न 8 मार्काला आहे, 2 सोडवले, 8 दुने 16 मार्क होतील. अशा प्रकारे अर्थशास्त्राची एकूण जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली तर ती प्रश्नपत्रिका होईल 80 गुणांची. तर हे सगळे तुम्हाला प्रश्न समजतील, प्रश्नांचं स्वरूप समजलं, प्रश्नपत्रिका 80 मार्काची कशी असते, कोणकोणते प्रश्न, किती प्रश्न, एक प्रश्न किती मार्काला, हे समजतं. त्यानुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, उत्तर कसं सोडवायचं, किती उत्तर लिहिलं पाहिजे, किती मार्काला प्रश्न आहे, याचा सगळा अंदाज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, यासाठीच तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप एका विषयाच्या माहिती झाल्या पाहिजेत आणि त्या होण्यासाठीच आपण क्रम लावलेला आहे. पहिला विषय निवडा, विषय निवडल्यावरती प्रकरणं पहा, प्रकरणं पाहिल्यावरती गुण पहा, गुण पाहिल्यावरती प्रश्नपत्रिकांचं स्वरूप पहा, 20 मार्काचं कसं आहे, 80 मार्काचं कसं आहे, आणि मग नंतर आपण बोर्ड प्रश्नपत्रिका विचारात घेऊन कोणत्या संकल्पना महत्त्वाच्या आहे याचाही अभ्यास करणार आहोत. ते पण आपण एकाच वेळी अभ्यासाला सुरुवात करतच आहोत. तर हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर विषयांमध्ये ते अप्लाय करायचे. पहिलं महत्त्वाचं हे काम आहे की ते इतर विषयांच्या संदर्भात देखील तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. सगळे विषय तर मी देऊ शकत नाहीत ना, म्हणून तुम्हाला इतर विषयांच्या संदर्भात देखील असा अभ्यास करायचा आहे. चला मित्रांनो, अर्थशास्त्राची माहिती आज आपण अभ्यासली. वेळ मिळेल तसं मी इतर विषयांच्या संदर्भात देखील हे सगळे क्रम त्या ठिकाणी त्या विषयांच्या संदर्भात तुम्हाला देणार आहे. नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की हे मी प्रश्न सांगितलेत आत्ता फक्त 80 मार्काचे कोणते आहे, पण त्याच्यातलं उत्तर नेमकं कसं लिहायचं, असे पण प्रश्न आहेत ना विद्यार्थ्यांना. समजा सहमतचा प्रश्न आहे, सर 4 मार्काचा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे तर मला 4 मार्क मिळतील, हे पण तुम्हालाच माहिती असलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगले गुण मिळवता येतील. अन्यथा तुम्ही फक्त पाठ केले, पुस्तकात जेवढे दिले ते लिहून काढलं तर मार्क मिळणार नाहीत. म्हणून आपल्याला त्याचाही डिटेल अभ्यास करायचा आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयीची माहिती अभ्यासूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.